लाडकी बहीण योजनेबाबत अलीकडे एक महत्त्वाची चर्चा समोर आली आहे। काही निवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळण्यात निधी अभावी अडचणी येत असल्याच्या प्रकरणात न्यायालयानं सरकारला प्रश्न विचारताना मोठ्या योजनांवर होणाऱ्या खर्चाचा उल्लेख केला आणि त्यात लाडकी बहीण योजनेचं नावही घेतले गेले। त्यामुळे अनेक लाभार्थींमध्ये योजना बंद होणार का अशी शंका निर्माण झाली। मात्र वास्तवात योजना बंद होण्याची शक्यता नाही, कारण यापूर्वीही अशा प्रकारचा मुद्दा नागपूर खंडपीठात गेला असताना सरकारनं योजनेच्या बाजूनं सकारात्मक भूमिका मांडली होती। सरकार सक्षम असून लाखो महिलांना या योजनेचा फायदा होत असल्यानं ती सुरूच राहणार आहे। ग्रामीण भागात मिळणारा लाभ मुलांच्या शिक्षणासाठी, औषधांसाठी, लहान व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि बचत गटांच्या माध्यमातून उद्योग उभे करण्यासाठी वापरला जात असल्याचं दिसून येते। त्यामुळे या योजनेचा समाजावर सकारात्मक परिणाम होत आहे। महत्त्वाची बाब म्हणजे या योजनेसाठी आवश्यक वार्षिक निधी आधीच मंजूर झालेला असल्यानं लाभार्थींनी घाबरण्याची गरज नाही। पुढे काही अपडेट्स येऊ शकतात, पण त्यांना अतिशयोक्ती करून सांगितले जाऊ शकते। त्यामुळे संभ्रम निर्माण होऊ देऊ नये। मार्च महिन्याच्या हप्त्याचा GR लवकरच येईल आणि वितरण प्रक्रिया सुरू होईल। एकूणच योजना पुढेही सुरू राहणार असून लाभार्थींनी निर्धास्त राहावे। तसेच तुमच्या ज्या पण अडचणी येतात त्या कॉमेंटमध्ये लिहायला विसरू नका। आम्ही आमच्या परीनं सर्व अडचणींवर मार्गदर्शन करणारा व्हिडिओ नक्कीच बनवू। अशा आणि अजून नवनवीन अपडेट्सच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ सर्व लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा। जय महाराष्ट्र। आज आपण बोलणार आहोत लाडकी बहीण योजना आणि त्यामधील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 21वा हप्ता कधी येणार आणि त्याबाबतचे नवीन अपडेट काय आहे। सर्वप्रथम ज्यांना अजूनही माहिती नाही त्यांच्यासाठी थोडक्यात सांगतो। ही योजना राज्य सरकारकडून महिलांसाठी सुरू करण्यात आली आहे, ज्यामध्ये पात्र महिलांना दरमहा आर्थिक मदत दिली जाते। आतापर्यंत अनेक महिलांना याचा फायदा मिळालेला आहे आणि अनेक हप्ते त्यांच्या खात्यात जमा झालेले आहेत। आता सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे, 21वा हप्ता कधी येणार? मित्रांनो, सध्या मिळालेल्या माहितीनुसार 21वा हप्ता लवकरच जमा होण्याची शक्यता आहे। काही ठिकाणी प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती मिळत आहे, पण लक्षात ठेवा, हा हप्ता मिळण्यासाठी काही अटी पूर्ण असणं खूप गरजेचे आहे। सर्वात महत्त्वाची अट म्हणजे EKYC पूर्ण असणं। जर तुमची EKYC पूर्ण नसेल तर तुमचा हप्ता अडकू शकतो। त्यामुळे लगेच तुमचा आधार कार्ड आणि मोबाईल नंबर लिंक आहे का ते तपासा आणि EKYC पूर्ण करा। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बँक खात्याची माहिती योग्य असणं। तुमचा बँक अकाउंट आधारशी लिंक असणं गरजेचे आहे। जर खात्यात काही चूक असेल तर पैसे जमा होण्यात अडचण येऊ शकते। तिसरी गोष्ट, अपात्रता। जर तुमच्या कुटुंबाची काही अटी बदलल्या असतील, जसं की उत्पन्न वाढलं असेल किंवा काही सरकारी नियमांमध्ये बदल झाला असेल तर तुमचा हप्ता थांबवला जाऊ शकतो। आता अनेक महिलांचा प्रश्न आहे, आम्हाला आधीचे हप्ते मिळाले पण आता 21वा हप्ता येईल का? याचं उत्तर आहे हो, पण जर तुमची सर्व माहिती अपडेट आणि योग्य असेल तरच। सरकारकडून स्पष्ट सांगितलं जात आहे की ज्या लाभार्थ्यांनी सर्व नियम पाळले आहेत आणि ज्यांची कागदपत्र योग्य आहेत त्यांनाच पुढील हप्ते दिले जातील। अजून एक मोठं अपडेट म्हणजे काही जिल्ह्यांमध्ये व्हेरिफिकेशन प्रोसेस सुरू आहे, म्हणजेच सरकार तुमची माहिती पुन्हा तपासते। त्यामुळे काहींना थोडा उशीर होऊ शकतो, पण घाबरायचं काही कारण नाही। जर तुम्हाला अजूनही हप्ता मिळाला नसेल तर काय कराल? सर्वप्रथम तुमचा स्टेटस तपासा, त्यानंतर EKYC पूर्ण करा आणि गरज असेल तर जवळच्या CSC सेंटर किंवा महा ई-सेवा केंद्रावर जाऊन माहिती अपडेट करा। आता एक महत्त्वाची सूचना, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका। सोशल मीडियावर खूप चुकीची माहिती फिरत असते। फक्त अधिकृत अपडेट्सवरच विश्वास ठेवा। मित्रांनो, ही योजना आपल्या बहिणींसाठी खूप महत्त्वाची आहे। त्यामुळे कोणतीही चूक करू नका आणि वेळेत सर्व प्रक्रिया पूर्ण करा। जर ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती इतर लाडक्या बहिणींना नक्की शेअर करा।
आपण पुन्हा भेटू नवीन अपडेटसह. धन्यवाद.